नमस्कार सर्वांना। आज आपण बनवणार आहोत स्वीट दलिया रेसिपी। कुकरमध्ये दलिया चांगला शिजतो म्हणून मी कुकरमध्ये बनवत आहे। याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे तूप किंवा तेल आपण वापरू शकतो। तर त्यानंतर आपण याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे। हे ड्रायफ्रुट्स आपल्याला छान तळून घ्यायचे आणि त्यानंतर ते आपल्याला काढून घ्यायचे। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा एकदम बेस्ट ऑप्शन आहे। तर तुम्ही हे आवडीने मुलं खातील त्यामुळे टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। फ्रूट्स मी काढून घेतलेले। आता त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दलिया टाकायचा आहे आणि हा पण चांगला भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये आपल्याला। दलिया भाजताना तो असा फुटायला लागल्यावर समजायचं की आता तो तुपामध्ये चांगला रोस्ट होऊन झालेला आहे। दुसऱ्या साईडने मी गुळाचं पाणी करून घेतलं होतं। तर हे आता आपल्याला याच्यामध्ये दलियामध्ये टाकून घ्यायचं आहे। मी याच्यासाठी काढून घेतलं आहे की त्या गुळामध्ये जर काही कचरा असेल तर ते आपल्या याच्यामध्ये जाणार नाही। आता त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची आहे। तळलेले ड्रायफ्रूट सुद्धा मी याच्यामध्ये टाकले होते। त्यानंतर आपल्याला हे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्यांमध्ये दलिया छान शिजतो। कुकरच्या 2 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत आणि हा आता आपला दलिया सर्व करायसाठी एकदम रेडी आहे। खूप छान झालेला आहे आणि याची चव पण खूप छान लागते आणि हा हेल्थसाठी पण खूप चांगला आहे। तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन घरगुती रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।